नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण टेन्स विषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। टेन्सचे किती प्रकार आहे ते बघितलेले आहे आणि प्रत्येक टेन्सचे 4 असे उपप्रकार पडतात, तेही आपण माहित करून घेतलेले आहे। आता प्रत्येक टेन्स आपण डिटेल मध्ये समजून घेत आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास केलेला आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू प्रेझेंट टेन्सचा अभ्यास करणार आहे। तर बघा, कंटिन्यू प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ। मराठीमध्ये याला चालू वर्तमान काळ असे म्हणतात। आता याची ओळख काय आहे? सर्वात प्रथम आपल्याला ओळख असणे हे आवश्यक आहे। तर ओळख काय आहे? मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी त आणि त्यानंतर आहे, आहेत, आहेस, आहोत असे शब्द आल्यास तो चालू वर्तमान काळ आहे असे समजावे। बघा, ही ओळख आहे। चालू वर्तमान काळ आपल्याला कसा ओळखू येतो? तर या दिलेल्या व्याख्येनुसार आपल्याला ओळखू येतो। एखाद्या मराठीतल्या वाक्यामध्ये आहे, आहेत, आहोत, आहेस आणि त्याशिवाय क्रियापदाच्या शेवटी त असेल तर तो चालू वर्तमान काळ आहे, म्हणजे कंटिन्यू प्रेझेंट टेन्स आहे असं समजावं। आता कंटिन्यू प्रेझेंट टेन्स तयार करण्यासाठी किंवा कंटिन्यू प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स तयार करण्यासाठी काही फॉर्म्युला दिलेला आहे। इथे एक सूत्र दिलेले आहे। या सूत्राच्या नुसार सूत्रामध्ये सर्वात प्रथम कर्ता, त्यानंतर एम, इज, आर, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप ING हे प्रत्यय लागलेला आहे, त्यानंतर कर्म घेतलेले आहे आणि पूरक घेतलेले आहे। आता एम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब आहेत। जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये हेल्पिंग वर्बचा अभ्यास केलेला आहे आणि वर्बचा सुद्धा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हेल्पिंग वर्ब कोणते आणि ते कसे ओळखावे हे नक्कीच समजलेले असेल। तर एम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब आहे। त्याच प्रकारे इंग्रजीमध्ये सूत्र S प्लस एम, इज, आर प्लस V1 प्लस ING प्लस O प्लस C। आता एम, इज, आर हे कोणत्या कोणत्या प्रोनाउनला लागतात याचा सुद्धा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तरी सुद्धा मला इथे सांगायचं आहे की जे काही प्रोनाउन्स असतात, जसं की I, we, you, he, she, it, they आणि एखाद्याचं नाव, समजा राम, हे जे प्रोनाउन आहेत हे मुख्य प्रोनाउन आहे, फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे आणि या प्रोनाउनला यापैकी कुठलं हेल्पिंग वर्ब लागते ते सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे। तर I ला एम हे वर्तमान काळातलं हेल्पिंग वर्ब लागते, वी ला आर हे वर्तमान काळातलं हेल्पिंग वर्ब लागते, यू ला देखील आर हे हेल्पिंग वर्ब लागते, ही ला इज, शी ला इज, इट ला इज आणि दे ला आर आणि एखाद्याचं नाव असलं तर त्याला इज। म्हणजे ही कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलेली आहे। आता प्रत्यक्षात या सूत्रानुसार वाक्य कसे तयार करायचे ते बघूया। जसं की बघा, इथे दिलेलं आहे, इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे। जसं की ही व्याख्या दिलेली आहे, ओळख सांगितलेली आहे, त्यानुसार हे वाक्य आहे का ते आधी जाणून घेऊया। रोहन शाळेत जात आहे। आता इथे काय सांगितलं? मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी। आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? क्रिया आहे जात, म्हणजे जाण्याची क्रिया होत आहे। या क्रियेतला, जाणे या क्रियेतला मूळ शब्द आहे जा, त्याला त हे प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे कंटिन्यू प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे। हे क्रियापदाच्या शेवटी त आलेला आहे आणि त्यानंतर आहे, आहेत, आहोत असे शब्द, तर त्याच्यानंतर आहे हा शब्द आलेला आहे, म्हणजे हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे। इथे सुद्धा या वाक्यात सुद्धा लिहिणे हे क्रियापद आहे, त्याला त आलेला आहे क्रियापदाच्या शेवटी आणि त्याच्यानंतर आहे हा शब्द आलेला आहे। आता दिलेल्या सूत्रानुसार वाक्य कसं तयार करायचं ते बघूया। रोहन शाळेत जात आहे। सूत्रामध्ये सगळ्यात पहिले काय सांगितलेलं आहे? कर्ता। तर कर्ता जाणारा कोण आहे? इथे सगळ्यात पहिले कर्ता दिलेला आहे। इथे कर्ता कोणता आहे? तर रोहन। शाळेत जाणारा कोण आहे? रोहन आहे, म्हणून आधी कर्ता घ्यायचा आहे रोहन, त्यानंतर एम, इज, आर। आता रोहन हे नाम आहे, म्हणजे रोहनला काय लागणार आहे? दिलेल्या या नियमानुसार तर रोहनला इज हे हेल्पिंग वर्ब लागणार आहे, रोहन इज। आता क्रिया, कोणती क्रिया करत आहे रोहन? जाण्याची क्रिया करत आहे। तर जाण्याला इंग्रजीमध्ये शब्द कोणता आहे? गो, त्याला काय लावायचं आहे? ING।
रोहन इज गोइंग, कुठे जात आहे कर्म, कुठे जात आहे तर शाळेत जात आहे, गोइंग टू स्कूल. आता शाळा हे कर्म कसं ओळखलं, कारण कर्म हे नेहमी वाक्यामध्ये निर्जीव असते, कर्मावर आपल्याला क्रिया करावी लागते, ज्या गोष्टीवर क्रिया होते ते कर्म किंवा ऑब्जेक्ट असते. शाळा ही आपल्याजवळ येत नाही, शाळेत आपल्याला जावं लागते, म्हणून शाळा हे ऑब्जेक्ट आहे. तसं दुसरं वाक्य बघा, मी पत्र लिहित आहे, इथे लिहिणारा कोण आहे, आय. आता आयला रूलनुसार कोणतं हेल्पिंग वर्ब लागणार आहे, आय एम. आता त्यानंतर क्रिया, कोणती क्रिया सुरू आहे, लिहिण्याची, तर रायटिंग, त्याला आयएनजी लावायचं आहे. आय एम रायटिंग, काय लिहित आहे, पत्र, अ लेटर. आय एम रायटिंग अ लेटर. तर अशा प्रकारे कंटिन्यू प्रेझेंट टेन्स कसा आहे तो, त्यातली वाक्य कशी सोडवायची, त्यानंतर त्याचे सूत्र काय आहे, मराठीत त्याची ओळख कशी करायची ते आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर कुठल्या प्रोनाउन्ससोबत कुठलं हेल्पिंग वर्ब लागते वर्तमान काळामध्ये ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर कंटिन्यू प्रेझेंट टेन्सची व्याख्या, सूत्र हे समजून घेतलेलं आहे. या सूत्रावर आधारित काही एक्झाम्पल आपण सोडवलेले आहे. अशीच काही आणखीन एक एक्झाम्पल आपण आता सोडवून बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीनही काही वाक्य आपण बघूया, सोडून बघूया. जसं आई कपडे धुत आहे आणि तू क्रिकेट खेळत आहे. या प्रकारची सेंटेन्स सुद्धा दिलेल्या या सूत्रानुसार कशा प्रकारे करतात, तर आई कपडे धुत आहे, तर सगळ्यात पहिले करता म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये सब्जेक्ट असं म्हणतात. तर आईला इंग्रजीमध्ये म्हणतात मदर, मदर. त्यानंतर आई हे एक नाम आहे, तर त्याला कुठलं हेल्पिंग वर्ब लागणार आहे, तर त्याला इज हे हेल्पिंग वर्ब लागणार आहे, मदर इज. आता क्रिया कोणती करत आहे आई, तर धुण्याची, तर धुण्याला शब्द कोणता आहे, वॉश, त्याला काय लावायचं आहे, आयएनजी, वॉशिंग. मदर इज वॉशिंग, काय करत आहे आई, तर कपडे धुत आहे. अशा प्रकारे हे सेंटेन्स आपण तयार केलेलं आहे. दुसरा सेंटेन्स, तू क्रिकेट खेळत आहे, तर तू हा करता त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात यू. आता यू या प्रोनाउनला कुठलं हेल्पिंग वर्ब लागणार आहे, तर आर, यू आर. त्यानंतर कोणती क्रिया सुरू आहे, खेळण्याची क्रिया सुरू आहे, यू आर प्लेइंग. त्याला त असल्यामुळे काय लागलेलं आहे, आयएनजी, यू आर प्लेइंग. आता काय खेळत आहे, तर क्रिकेट. तर विद्यार्थी मित्रांनो, कंटिन्यू प्रेझेंट टेन्सची बरीचशी सेंटेन्स आपण सोडून बघितलेली आहे. अशाच काही सेंटेन्सचा तुम्ही सुद्धा सराव करा आणि त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू प्रेझेंट टेन्स म्हणजे काय ही कॉन्सेप्ट नक्कीच समजणार आहे. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.